राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण यावर्षी एक नवीन प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये बघा, जमिनीमधलं जे आपलं ऑर्गॅनिक कार्बन आहे ते वाढवायचं कसं. बरेच वर्षापासून आपली जमीन एक रासायनिक खत वगैरे टाकून नापीक झालेली असते. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे त्याच्यामध्ये होत जातात. खूप दिवसापासून ज्यांची जमीन सुपीक झालेली असते वगैरे, समजा बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की जमिनीमध्ये आमची माल वाढत नाही वगैरे, झाड चांगल्या प्रकारे पोसत नाही. त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं खूप गरजेचं आहे. तोच प्रयोग आपण यावर्षी केलेला आहे. त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्याही खताची वगैरे कोणत्याही फवारणीची औषधाची गरज पडत नाही. तर आपल्या जमिनीवरती जे पीक काढल्यानंतर उगलेलं गवत वगैरे आहे, बैलांचा चारा खाऊन उरलेला पालापाचोळा आहे, जसं भूस असेल, कडबा असेल, कुट्टी असेल उरलेली, ती आपल्याला पीक काढल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये टाकून द्यायची आहे. तर बघा, आम्ही इथं राजम्याचं पीक होतं. राजम्याचं पीक काढल्यानंतर आम्ही याच्यामध्ये बैलाचं उरलेलं भूस वगैरे बाकी काडी कचरा याच्यामध्ये टाकून दिला होता. तर हे बघा, बरेचशा ठिकाणी तुम्हाला असं हे काडी कचरा दिसून येईल. तर आम्ही अगोदर टोपल्याच्या साह्यानं रानामध्ये त्याला शिंपून दिलं, नंतर याच्यामध्ये रोटावेटर मारून घेतलेला आहे, जेणेकरून ते बारीक भुगा होऊन पूर्ण मातीमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि हे आम्ही उन्हामध्ये समजा एप्रिल महिन्यामध्येच केलेलं आहे, जेणेकरून मे एंडिंगपर्यंत पाऊस जर झाला तर पहिल्या पावसामध्ये ते पूर्णपणे असं सडून जाईल. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की काडी कचरा वगैरे टाकल्यावर पुढं जे खरीप हंगामाला आपण पीक करतो, जसे कापूस करू, सोयाबीन करू, त्याला मशागत करायला आपल्याला खूप असा त्रास वगैरे होतो. पण असं काय नाही, तुम्हाला पहिल्यांदा कोळपणीला वगैरे थोडाफार त्रास होईल, पण दुसऱ्यांदा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. रासायनिक खताचाही फायदा म्हणजे कमीत कमी खत लागतं. आणि तुम्ही जसं की झाडांचा पालापाचोळा असेल, काडी कचरा असेल, हे जर जमिनीमध्ये टाकत चालला तर जमिनीची सुपीकता वाढते. आणि तुम्हाला याच्यानंतर मग रासायनिक खत टाकण्याची एवढी आवश्यकता वाटत नाही. पिकंही तुमचे चांगले जोमाने वाढायला लागतात. तर आम्ही हाच प्रयोग मागच्या वर्षी केला होता. जेव्हा आपण ज्वारी काढल्यानंतर ज्वारीची जे खालचे उरलेले धसकट असतात ते आम्ही दरवर्षीप्रमाणे समजा फेकून देत होतो. तर मागच्या वर्षी आम्ही ते टाकून न देता रानामध्ये तसंच ठेवून त्याच्यामध्ये रोटावेटर मारून घेतलं होतं. तर त्याचा आम्हाला एवढा फायदा झाला खूप. त्याच रानामध्ये आम्ही सरकीची लागवड केली होती. तर तेवढ्या अर्धा एकरवरती सरकी एवढी जोमात आली होती, तिथं म्हणजे आम्हाला रासायनिक खत टाकण्याची काही आवश्यकताच वाटली नाही. त्यामुळे आपल्याला होईन तेवढं एक बैलांचा उरलेला काडी कचरा असेल, रानामधलं गवत असेल, किंवा ज्वारी वगैरे काढणं झाल्यानंतर जे उरलेले त्याचे धसकट आहेत ते तिथंच रोटावेटर मारून जागीच त्याचा भुगा करून टाकायचा आहे, जेणेकरून जेव्हा पहिला पाऊस पडेल लगेच ते जमिनीमध्ये कुजून जातं. आणि ते कुजल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तेवढा फायदा आपलं रासायनिक खतसुद्धा करत नाही, तेवढा असं जे ऑर्गॅनिक बनतं त्याचा आपल्याला फायदा होत जातो. आणि त्याच्यामध्ये एक जमीनही सुधारते, जमिनीची सुपीकताही वाढते. तुम्हाला ॲडिशनल कोणतेही महागडे खतं वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. तर बघा, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दिसून येईल असं टोपल्याच्या साह्यानं आम्ही अगोदर रानामध्ये हे शिंपून दिलं होतं, नंतर याच्यामध्ये रोटावेटर मारून घेतलं होतं. तर तुम्ही अगोदर थोड्या जागेवरती ट्राय करून बघा. जर फरक वाटला तर मग त्याच्यानंतर अजूनही वाढवत चला. पुढे चालून तुमचा जमिनीमध्ये खर्चही कमी होत जातो आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्तही फायदा होत जातो.